माझे परिपूर्ण सत्य. नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी राजेश बारणे. आपण पाहतोय गेल्या 1 ते 1.5 वर्ष झालं शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्या तरी शिक्षण संस्था ज्या आहेत त्या सतत चर्चेत आहेत आणि त्या चर्चेत असण्याचं कारण आहे पालकांची फी माफीसाठी किंवा फी सवलतीसाठी असलेली मागणी. कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर अनेक पालकांच्या कंपन्या ज्या आहेत त्या बंद पडलेल्या आहेत, उद्योगधंदे बंद पडलेले आहेत, त्यामुळे त्यांना आर्थिक मंदीला सहन करावी लागत आहे. अशा वेळेस शाळांनी फीमध्ये सवलत द्यावी अशी मागणी ते करतायत. याच्या संदर्भात अनेक आंदोलनं झालेली आपण पाहिलीत. असं असताना तळेगाव दाभाडे येथील जैन इंग्लिश स्कूल या शाळेने पालकांची यावर्षी मागणी येण्याच्या आधीच सन 2021-22 या कालावधीसाठी पहिली ते 10वीच्या मुलांना 25% फीमध्ये सवलत दिलेली आहे. त्याचबरोबर या कोरोना काळात कोरोनामुळे ज्या मुलांच्या पालकांचं निधन झालेलं आहे अशा अनाथ मुलांना सुद्धा 10वीपर्यंत शिक्षण मोफत देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. याच जैन इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष प्रकाशजी ओसवाल आपल्याबरोबर आहेत. प्रकाशजी, आपलं आवाज न्यूजच्या स्टुडिओमध्ये स्वागत. तुम्ही ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा 25% सवलत देण्याचा, फीमध्ये सवलत देण्याचा, त्याचबरोबर जी मुलं अनाथ झाली आहेत त्यांचं शैक्षणिक पालकत्व घेण्याचा एक घोषणा केलेली आहे. कशा पद्धतीने हा सगळा उपक्रम तुम्ही राबवणार आहात? सर्वप्रथम आपण सांगितल्याप्रमाणे गेले 1-1.5 वर्ष म्हणजे मार्च 2020 पासून संपूर्णपणे शाळा बंद आहेत. जेव्हा पहिली कोरोनाची लाट आली तेव्हा कोरोना काय आहे, कसा आहे, त्याच्या काय कसं तोंड द्यायचं हे कोणाला काही कल्पना नव्हती. सगळेच आपण अनभिज्ञ होतो त्याच्या बाबतीत. अनेक घरातील ज्येष्ठ वयोवृद्ध असे कुटुंबाने गमावले. पुढे ही जी कोरोनाची लाट आली, या कोरोना लाट अतिशय भयंकर असं ही स्वरूपात आलेली आहे. अनेक घरातले करते करवते कमावते असे तरुण, पुरुष असतील, स्त्रिया असतील, माता असतील, अशांना कुटुंबाने गमावलेलं आहे. अगदी गेल्या कोरोनामध्ये घर सावरणारे तरुण घरात होते. वयोवृद्ध जरी गेले होते तरी घर त्यांनी सावरलं, कुटुंबांना सावरलं. परंतु यावर्षी जी कोरोना लाट आली आहे, मी जवळून बघितलं, माझ्या जवळचे सुद्धा अनेक मित्र ह्या कोरोनाच्या लाटेत गेलेले आहेत. अशा वेळेला ज्या कुटुंबांनी आपल्या घरातले करते करवते कमावते गमावलेले आहेत, ज्यांचे विद्यार्थी आमच्या शाळेत शिक्षण घेत आहेत, मग त्यांच्याकरता आपण काहीतरी केलं पाहिजे. एक सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आम्ही यावर्षी एक निर्णय घेतला. जसं तुम्ही सांगितलं की आर्थिक हे खरं आहे, परंतु आर्थिक दृष्टिकोनातून आम्ही ह्या सर्व गोष्टीकडे बघत नाही. एक मान्य आहे की एका विद्यार्थ्याचा नाही म्हटलं तरी 1 वर्षाला किमान 30,000 रुपये खर्च हा येतो. म्हणजे अगदी आमच्या शाळेने घोषणा केली आहे की ज्या आमच्या शाळेत जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांचे कोणी पालक गेले असतील, म्हणजे आई गेलेली असेल किंवा वडील गेलेले असतील तरी सुद्धा, म्हणजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अनाथ म्हणजे जर का आई वडील दोघंही गेलेले पाहिजेत असं नाही, तर दोघांपैकी एक जण जरी दगावला असेल तर अशा मुलांचाही खर्च तुम्ही करणार आहात? खर्च आम्ही करणार आहोत. संपूर्ण शैक्षणिक फी, त्याचा युनिफॉर्म, त्याची पुस्तकं एवढंच नव्हे, वर्षभरात जे कुठले कार्यक्रम होतील, उद्या एखादी वर्षभरात भविष्यामध्ये शाळेचे ज्या सहली जातात, सहलीचे पैसे सुद्धा शाळा भरणार आहे. गॅदरिंग झालं त्या ड्रेपरीकरता पैसे सुद्धा संस्था देणार आहेत. म्हणजे ओव्हरऑल शाळेमध्ये ज्या ज्या काही ॲक्टिव्हिटी होतील संपूर्ण विद्यार्थ्याचा खर्च ही आमची शाळा उचलणार आहे. आणि उद्देश एकच आहे, मी जसं तुम्हाला सांगितलं की आज घरचा या वयामध्ये घरचा करता करविता कमावता गेल्यानंतर त्या कुटुंबावर किती दुःख होतं, काय परिस्थिती येते, काय वेळ येते, आपण जवळून अनेक घरांमध्ये बघितलेलं आहे. अशा वेळेला त्या विद्यार्थ्यांना असं वाटू नये, आज घरचा आधार गेलेला असताना आपल्या मागं कोणतरी उभं आहे, आपल्याला आधार देणारं कोणतरी आहे, ही भावना निव्वळ ह्या मागं आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे त्यांच्या आयुष्यात आलेली पोकळी आपण भरून काढू शकत नाही, पण एक शैक्षणिक पालकत्व घेऊन त्यांना मायेचा हात देणं, त्यांना पुढे म्हणजे पुढच्या प्रवासासाठी उभारी देणं, हे एक महत्त्वाचं काम तुम्ही करताय. या संदर्भात आता खरं तर आपण पाहिलं तर येत्या काही काळामध्ये 3री लाट येण्याची शक्यता वर्तवली जाते आणि 3री लाट जी असेल त्याच्यामध्ये मुलांना जास्त धोका असेल असं सांगितलं जात आहे. आणि या काळामध्ये
जर का शाळा चालू झाल्या किंवा शैक्षणिक क्षेत्रासाठी काही जर का चालना मिळाली तर याच्या दृष्टीने आपल्या शाळेने काही उपाययोजना केली आहे का, त्याच्या दृष्टीने विचार केला आहे का? हो, त्याचाही विचार चालू आहे. परमेश्वर कृपाने मी तर म्हणतो ही लाट मुलांपर्यंत येऊ नये अगदी अशी परमेश्वर चरणी मी तर पहिली प्रार्थना व्यक्त करतो. पण जर आलीच समजा जैन इंग्लिश स्कूलच्या कुठल्याही विद्यार्थ्यांना चुकून दुर्दैवाने जर कोरोना लागण झाली तर त्याला सुद्धा वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस आमचा आहे. त्या विषयावर चर्चा चालू आहे. त्या संबंधी सुद्धा बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांशी आमची चर्चा चालू आहे. म्हणजे तुम्ही फक्त मुलं जी आहेत ती फक्त शाळेपुरती नाही तर त्यांचं संपूर्णच म्हणजे जे अनाथ मुलं आहेत त्यांचं तर पालकत्व तुम्ही घेत आहेत शैक्षणिक, शिवाय बाकीच्या मुलांचं हे तुम्ही आपली मुलं असल्याप्रमाणे पुढचं त्यांच्या भवितव्याचा विचार आता केला जातोय. मला सांगा, एक खरं तर आपण बघितलं तर मावळ तालुक्यामध्ये जैन इंग्लिश स्कूल आणि सांस्कृतिक वारसा हे कुठेतरी हातात हात घालून पुढे जात नाही. म्हणजे जैन इंग्लिश स्कूल म्हणजे एक सांस्कृतिक वारसा जपणारी संस्था असं म्हटलं जातं. त्या संदर्भात आपण पाहिलं की शाळेमध्ये अनेक पारितोषिके लावलेली आहेत, अनेक ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळाले आणि ते प्रावीण्य मिळवण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना नेहमीच सहकार्य केलं जातं. तर मग शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारसा हा जो तुम्ही जोपासता याविषयी काय सांगाल? आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे. जैन इंग्लिश स्कूलचा जैन इंग्लिश स्कूलची ओळख ही एक सांस्कृतिक शाळा म्हणून मावळ तालुक्यात झालेली आहे. इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाबरोबर आपले भारतीय संस्कृती जतन करणं, भारतीय संस्कार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हे आमच्या शाळेचं मूळ ध्येय आहे. आणि आमचं जे ब्रीदवाक्य आहे ज्ञान संस्कारात मनुष्य शोधते यातच सर्व काही आलं. तर आमची शाळा या सांस्कृतिक विभागाकरता वेगळं बजेट राखून ठेवलेलं असतं. अनेक गोष्टी आम्ही विद्यार्थ्यांकरता याच्या माध्यमातून शाळेमध्ये शिकवत असतो. आणि आपल्याला माहीतच असेल की शाळेचं स्नेहसंमेलन इथं आमचं केवळ शाळेच्या पालकांकरता विद्यार्थ्यांकरता नाही तर आमच्या जैन इंग्लिश स्कूलच्या परिसरात राहण्याच्या जे नागरिक आहेत त्यांच्याकरता सुद्धा ते सुद्धा आवर्जून हे आमचं स्नेहसंमेलन बघण्याकरता येत असतात. अगदी म्हणजे मी स्वतः 2-3 वेळा आलेलो आहे. तुमचं स्नेहसंमेलन म्हणजे एखाद्या गावची जत्रा म्हटलं तरी कमी ठरणार नाही. सर मला सांगा, एकूणच म्हणजे आता आपण रौप्य महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करणार आहात. शाळेला आता 25 वर्ष पर्यंत पोहोचण्याची वाटचाल सुरू आहे. तर एकूणच शाळेच्या स्थापनेपासून आत्ता 22 वर्ष झालेली आहेत. तर हा प्रवास जो या प्रवासाविषयी काय सांगाल? नक्कीच खरं म्हणजे एक खूप आव्हान असं देणारा हा सगळा कालावधी होता. मला आठवते मी 1998 साली शिक्षण मंडळ सभापती झालो आणि 1999 साली मी डॉक्टर दीपकभाई शहा, इंदरशेठ ओसवाल यांनी मिळून आमच्या जैन समाजातील तरुण सहकाऱ्यांना बरोबर घेऊन आपण एक जसं आधी मी सांगितलं तसं एक संस्कार देणारी शाळा, संस्कृती जतन करणारी शाळा आपण स्थापन करावी असा आमचा विचार झाला. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही ही शाळेची इंग्रजी माध्यमाची शाळा स्थापन केली. सुरुवातीला ही शाळा दीपक शहा यांच्या बंगल्याची त्यांच्या जुन्या कंपनीमध्ये चालू होती. मला आजही आठवते 3 रूम होते, वरती पत्रे होते, पावसाळ्यात पाणी आतमध्ये यायचं, उन्हाळ्यामध्ये गरम व्हायचं. अशा परिस्थितीतसुद्धा आमच्या शिक्षकांनी ज्या पद्धतीचं विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं आणि आज तिथून प्रवास करत करत आम्ही स्वतःच्या 3.5 एकर वास्तूमध्ये 50,000 स्क्वेअर फुटाच्या बांधकामामध्ये आज आमची शाळा चालू आहे. आम्हाला पुन्हा मागं वळून कधी आम्ही बघितलेलं नाही. याचा अर्थात सर्व श्रेय आमच्या संचालकांबरोबर आमचे जे प्रिन्सिपल आहेत, जे शिक्षक आहेत, विद्यार्थी आणि आमच्यावर विश्वास दाखवणारे पालक यांना जातं. सर शाळेने आत्तापर्यंत 22 वर्षाचा यशस्वी प्रवास केलेला आहे. तुम्ही यावर्षी पालकांनी न मागता ही 25% सवलत जी आहे ती जाहीर केलेली आहे. पण आपल्या शाळेमध्ये मागच्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये काही पालकांचा मोर्चा आला होता. त्यांनी फी सवलती संदर्भात मागणी केली होती, आंदोलन झालं होतं. एकूणच त्यानंतर तुम्ही सवलत दिली होती. एकूणच काय सांगाल या सगळ्या परिस्थितीवर? ही वस्तुस्थिती आहे. जसं मी सांगितलं की गेल्या कोरोनाच्या काळात आपण सगळेच अचानक आलेले संकट होतं त्यामुळे गोंधळलेलो होतो. कोणाला काही मदत करावी, कशा पद्धतीत तोंड द्यावं हे कोणाला काही कल्पना नव्हती. अशा काळातच मार्च 2020 पासून लॉकडाऊन लागलं. 19-20ची सुद्धा अनेक पालकांची फी थकीत होती. 20-21 पालकांनी फी भरली नव्हती. अशा काळात आम्ही डिसेंबर 2020 पर्यंत कोणाकडे फी मागितली नव्हती. परंतु नंतर आम्ही एक पालक सभा घेऊन, पालक प्रतिनिधी मीटिंग घेऊन आम्ही काही फीमध्ये कन्सेशन दिलं होतं. ते अनेक पालकांना मान्य झालं नाही. त्यामुळं
काही पालक आमच्याकडे शाळेवर मोर्चा घेऊन आले, वस्तुस्थिती आहे. परंतु त्यांना तो अधिकार आहे, लोकशाहीने दिलेला अधिकार आहे आणि त्यांनी आलं, त्याचं आम्हाला काही वाईट वाटलं नाही. मी स्वतः मोर्चाला समोर गेलो, त्यांचं निवेदन स्वीकारलं आणि त्यानंतर तहसीलदार साहेबांनी बोललेल्या मीटिंगमध्ये फक्त सर्व शाळांनी फक्त शैक्षणिक फी घ्यावी असा निर्णय झाला. आणि त्यानंतर तो निर्णय आम्ही लागू केला. परंतु यावर्षी जसं मी आधी थोडंसं परवा आम्ही पेपरमध्ये वाचलं की राजस्थानचे काही पालक हायकोर्टात गेले होते. त्यांनी हायकोर्टाने 30% फी शाळेने कमी करावी असा आदेश दिला होता. त्याला आव्हान काही संस्था चालकांनी सुप्रीम कोर्टात दिलं होतं. तो सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की 15% फी आपण कमी करावी. तो सर्व निकाल डोळ्यासमोर ठेवून आणि येणारं आव्हानसुद्धा पालकांनाही सुद्धा अडचणी आहेत ह्या सगळ्या डोळ्यासमोर आमच्या संस्थेने याही वर्षी पालकांनी कुठलीही मागणी न करता आम्ही 25% फीमध्ये सवलत दिली. कुठलीही फी वाढ तर केलीच नाही, परंतु 25% फीमध्ये सवलत दिली. आणि अनेक पालकांनी या आमच्या घोषणेचं स्वतः भेटून प्रत्यक्ष फोन करून आमचं शाळेचं कौतुक केलं आणि शाळेचं अभिनंदन केलं. अगदी बरोबर आहे सर. यावर्षी खरं तर पालकांची मागणी होण्याआधीच आपण स्वतःहून ही घोषणा केलेली आहे की 25% फीमध्ये सवलत देणार आहे. त्याचबरोबर जे अनाथ झालेले आहेत त्या कोरोनामुळे आपले आई किंवा वडील गमावल्यामुळे अशा विद्यार्थ्यांनाही तुम्ही 10वीपर्यंतचं शैक्षणिक पालकत्व घेतलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जर का तिसरी लाट येऊ नये पण ती आली आणि जर का काही मुलांना त्रास झाला तर त्यांच्यासाठीही तुम्ही व्यवस्था करतात. खरं तर या सगळ्याचा या मुलांना, या शाळेत शिकणाऱ्या मुलांना उपयोग होऊ नये ही मनोमन इच्छा, कोणावरही ह्या सुविधा घेण्याची किंवा ही योजना घेण्याची वेळ येऊ नये अशी आपण अपेक्षा करूयात. आपण इथे आलात आणि आमच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात. धन्यवाद सर. धन्यवाद.